So good morning, all, and welcome back for the series of lectures for engineering mechanics. As per the previous class is concerned, in which we have discussed about the syllabus of the unit number 2, that is the equilibrium of rigid bodies, and in which we have discussed about the support, different types of supports, number of reactions offered by them. Then Lami's theorem we have discussed, that is with respect to the sine rule. Okay, regarding the calcino, just a minute, I will take it. Okay, I will. Ah. And Lami's theorem. Okay, so now today we'll go for part of the friction. What is meant by friction and all those things. Just a minute. Is it like that? We have discussed about the friction yesterday. What is meant by friction? Yes, sir. Rough, roughness, smoothness of a surfaces, etc. Like that. Yes, sir. Okay, so today we'll continue along with the same. So can you tell me now what is meant by friction? By the way, friction म्हणजे काय रे बाळांनो? काय असते friction? Friction is a opposing force. Opposing force for what? Motion of object. Motion of the object means the force which restricts the object from getting the sliding or getting moved. That is nothing but the friction. For example, suppose that this is one of the block and another one will consider as a field. Okay, this will consider as a field. Okay, so field will be there as we'll consider as the field, then it is going to rotate over the surface. Okay, and as there is a block means it will try to slide over the surface. Suppose that this is a surface over which it is going to move or a slide, and it is going to this block is going to slide over the surface. Okay, now if we'll apply the certain force F over this block, say as force as an IF towards the right hand side. Now what this force will do as per as the effect of the force is concerned, हा फोर्स काय करेल रे ह्या ऑब्जेक्टला? Object will move along the force. That which means that the force will try to move this object in its direction. बरोबर, म्हणजे ऑब्जेक्टची जी पॉसिबल जी काय म्हणू आपण त्याला डिस्प्लेसमेंट आहे ती आपली टुवर्ड्स द राईट हँड साईड असणार आहे. परंतु हा सरफेस रफ आहे, आपण म्हटलं खरबरीत सरफेस आहे. रफ म्हणजे खरबरीत सरफेस आहे. हा जर का खरबरीत सरफेस असेल तर याचे जे काही प्रोजेक्शन असणार पार्टिकल असणार प्रोजेक्टेड वरचे या प्लेनचे आणि पार्टिकल्स प्रोजेक्टेड कुणाचे या सरफेसचे, कुणाच्या प्लेनच्या सरफेसचे, ते काय होतात एकमेकांमध्ये एम्बेडेड होतात, एकमेकांमध्ये असे पॅक बसतात आणि त्यावेळेस काय होतं की फ्रिक्शन तयार होतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ज्यावेळेस आपण हे करतो केस विंचरतो त्यावेळेस, ज्यावेळेस आपण कंगवा घेतो आपण आणि विंचरायला सुरुवात करतो, तो जर का डोक्याच्या वरून फिरवला आपण डायरेक्टली तर आपल्याला कमी फोर्स लागतो. तो जर का आपण केसांमध्ये रुतवून जर का आतून घेतला तर आपल्याला जास्त फोर्स लावा लागतो. अनुभव घेतलाय कधी असा? Yes, sir. Yes, sir. बॉयज Yes, sir. बॉयज Yes, बॉयज sir. Yes, sir. घेतलेला आहे. म्हणजे No, त्यावेळेस sir. हा? भांग पडला नाही कधी? अरे भांग पाडलाय की नाही कधी? केस विंचरलेत का? हो सर. नाही, कुणीतरी नाही म्हटलं रे बाळा मुलांमध्ये, Yes, म्हणून sir. म्हटलं मी. ओके, चला. मग त्यावेळेस काय होतं, जे काही टीथ्स असतात कुणाचे आपल्या कंगव्याचे जे टीथ असतात ते बरोबर काय होतं त्याच्यामध्ये असे हेअर पॅक होतात आणि आपण काय करतो त्याला स्लाइड करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस काय होतं की हा जो गॅप असतो, मी थोडा वरच्या बाजूला घेतो इथं, समजा हा तुमचा सरफेस आहे, रफ सरफेस आहे, याच्यावरचे हे असे पार्टिकल्स आहेत एक्सटेंडेड वरती आलेले, आणि हा तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्टचा लोअर सरफेस आहे, हे याच्यावरचे प्रोजेक्टेड पार्टिकल असे हे काय होतात एकमेकांमध्ये असे एम्बेडेड होतात, म्हणजे पॅक होतो सरफेस हा, त्याच्यामुळे इझिली पुढे जात नाही आहे. म्हणजे तो काय करतो की इट ट्रायज टू हेल्ड दॅट ऑब्जेक्ट ॲट इट्स पोझिशन. तो सरफेसला काय करतो तर तिथंच तो ऑब्जेक्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच जरी आपण फोर्स या साईडला लावला तरी काय होणार तर इथं मोशनला अपोज होणार, आणि तो अपोज करणारा जो फोर्स असणार आहे मोशनला कुठे ऍक्ट होणार तर या कॉन्टॅक्टिंग सरफेसला, म्हणजे तो अलॉंग द प्लेन असणार. It will act along the plane that to be towards the left hand side,
आणि त्याला आपण काय म्हटलं होतं तर फ्रिक्शन असं म्हटलं होतं. मीन्स द प्रोबॅबल डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ दिस ऑब्जेक्ट इज टुवर्ड्स द राईट हँड साइड. ही कोणती कंडिशन आहे? दिस इज अ कंडिशन ऑफ अ स्लायडिंग, घसरण्याची कंडिशन आहे. स्लायडिंगच्या कंडिशनमध्ये म्हणजेच ट्रान्सलेशनमध्ये म्हणजेच लिनियर मोशनमध्ये जर का ऑब्जेक्ट असेल तर त्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स हा कंपल्सरी मोशनच्या अपोजिट की सेम डायरेक्शन सेम डायरेक्शन. Direction. ऑब्जेक्ट हा स्लाइड होतोय, घसरतोय, त्यावेळेस फ्रिक्शन फोर्स हा त्या मोशनच्या सेम डायरेक्शन मध्ये येतोय की मोशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतोय? डायरेक्शन. Opposite direction. Opposite direction means this Opposite direction. friction force is towards the left hand side, motion is towards the right hand side. Means that this friction force in a opposite direction. कशाची डायरेक्शन अपोजिट आहे त्याची? डिरेक्शन ऑफ मोशन. व्हॉट अबाउट द रोलिंग? दिस इज द रोलिंग केस. हे व्हील आहे बरोबर, याची ही अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. हे पुढं पुढं चाललंय म्हणजे याची जी डायरेक्शन असणार रोटेशनची ती अशी असणार आहे. इट विल रोटेट लाईक दिस अँड ॲट द सरफेस वी कॅन से इथं मोशनची जी डिरेक्शन असणार ती लेफ्ट साईडला असणार आहे. बरोबर आहे का? दिस इज अ डिरेक्शन ऑफ मोशन. मला सांगा फ्रिक्शन फोर्सचं डायरेक्शन कुठं असेल तिथं? आता या केसमध्ये इथं फ्रिक्शन फोर्स कुठं असेल? राईटला असेल की लेफ्टला असेल? लेफ्टला. Left. फ्रिक्शन फोर्स लेफ्टला Right असेल ला. की राईटला असेल? Right. राईटला. हे पहा, Left. हे व्हील आहे आपलं बरोबर, आणि या व्हीलवरती काय होतंय, हा ऑब्जेक्ट म्हणजे रोटेट होताना त्याची मोशन दाखवली मी. ही अँग्युलर व्हेलॉसिटी ती अशा पद्धतीनं आहे. जर का या ठिकाणी समजा हा रोड आहे आणि रोडवरती पूर्णपणे ग्रीस किंवा ऑइल पडलेला आहे आणि तुम्ही गाडी ऍक्सिलरेट केली तर काय होईल रे? चाक जागेला स्लायडिंग होणार बरोबर, म्हणजे त्याला फ्रिक्शन मिळणार की नाही मिळणार? नाही मिळणार. आता काय करायचं आहे, समजा आपल्या गाडीचं पुढचं चाक इकडं आहे, जस्ट मिनिट, हे आपलं नेक्स्ट व्हील आहे त्या व्हेकलचं, इथं आहे पुढचं चाक त्याचं गाडीचं. हे असं रस्त्यावरतीच आहे, असं आपण अजून करूया. याला पुढच्या बाजूने आपण असं काहीतरी बॅरियर उभा केलंय, समजा अशी भिंत आपण समजूया. असं भिंत आहे आपल्या घराच्या कडेची, हिचं पाठीमागचं चाक इथं येतं आणि साईडला काय केलं आपण, दोन्हीकडे आपण गाडी बसलोय, दोन्ही पाय आपले जमिनीवर टेकलेले आहेत आणि पाठीमागच्या चाकाखाली पूर्णपणे ऑइल टाकलंय आपण, खाली ग्रीस टाकलाय पूर्णपणे, गाडी ऍक्सिलरेट केली. काय होईल रे? गाडी पुढे जाईल का? मग काय होईल रे? गाडी ते चाक जाग्याला फिरेल आणि गाडी स्लिप होईल बरोबर. Yes, sir. आता जर का आपण हे बॅरियर काढून टाकलं, ही भिंत काढून टाकली आणि इथं काय केलं, इथं आपला रेग्युलर रस्ता आहे, तर रेग्युलर रस्ता आहे, गाडी ऍक्सिलरेट केली, काय म्हणजे गाडी पुढे जाईल का मागे जाईल का खाली पडेल? पुढे जाईल सर. गाडी पुढे जाईल बरोबर आहे का. म्हणजे तिची जी लिनियर मोशन म्हणतोय आम्ही, ही लिनियर मोशन व्ही असणार आहे बरोबर, राईट साईडला असणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी जी असणार त्या चाकाची ती या पद्धतीने असणार आहे बरोबर आहे का. तर ज्या वेळेस इथं सरफेस ऑइली होता, ग्रीस होतं, त्यावेळेस हे व्हील आपलं जाग्याला फिरत होतं. जाग्याला फिरलं म्हणजे फ्रिक्शन होतं का रे? नाही. बरोबर. आता गाडी पुढे चालली म्हणजे फ्रिक्शन आहे. मग जर का चाकाची डायरेक्शन मोशनची आपली अशी असेल या डायरेक्शनला, म्हणजे कुठं इथं बघितलं आपण तर ती मोशन आपली कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे चाकाच्या. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतोय मी. दिस इज द डिरेक्शन ऑफ द ओमेगा. आता ओमेगा म्हणता येणार नाही आपल्याला. लिनियर कॉम्पोनंट ऑफ द व्हेलॉसिटी जर का आपण इथं बघितला तर लेफ्ट साईडला आहे. मग फ्रिक्शन लेफ्टला असेल की राईटला असेल रे? फ्रिक्शन इकडे असेल. राईट. फ्रिक्शनची डायरेक्शन कुठं असेल? Right. टुवर्ड्स द राईट हँड साइड असणार आहे, या साईडला असणार आहे. जर का फ्रिक्शनल फोर्स या साईडला नाही ऍक्ट झाला तर मोशन बघा, मोशन या साईडला येते, चाक असं फिरत आहे बरोबर आहे का. आणि जर का
फ्रिक्शनच नाही ऍक्ट झालं तर चाक जागेला फिरणार आहे. Yes, sir. म्हणजेच त्या व्हीलचं रोटेशन होण्यासाठी कंपल्सरी फ्रिक्शनल फोर्स हा मोशनच्या अपोजिट पाहिजे आहे. आणि इथली मोशन कोणती आहे? अँग्युलर मोशन आहे, ओमेगा आहे. बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा फ्रिक्शन फोर्स हा मोशनच्या अपोजिटच आहे. इथं अँग्युलर व्हेलॉसिटी होती, तिच्या अपोजिट आहे. इथं लिनियर व्हेलॉसिटी होती, तिच्या अपोजिट आहे. लिनियर व्हेलॉसिटी राईट साईडला होतं. ओके. फ्रिक्शनल फोर्स हा आपला लेफ्ट साईडला झाला. इथं Yes, sir. अँग्युलर व्हेलॉसिटी आपली राईट हँड साईडला आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट हँड साईडला आहे. फ्रिक्शनल फोर्स हा Right. Right. Right hand. परंतु ज्या वेळेस आपण गाडीवरती बसलेला असतो, समजा हे त्याचे मडगाड वगैरे काय इतर गोष्टी आहेत, अशी तुमची व्हेकल असं आपण अझूम करूया. तर मला एक्झॅक्टली शेप जमणार नाही त्याचा, पण लेट इट बी, विल अझूम दॅट दिस इज अ व्हेकल आणि इट इज अ मुव्हिंग. आता ही गाडी पुढे जात असताना हिची लिनियर व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनला असेल रे? राईट हँड Right ला. दिस विल बी द लिनियर व्हेलॉसिटी टुवर्ड्स द राईट हँड साइड. मग मला सांगा, ज्या वेळेस ऑब्जेक्ट रोल होतोय, रोलिंग होतोय, त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स हा त्याच्या लिनियर व्हेलॉसिटीच्या कोणत्या डायरेक्शनला आहे? ऑपोजिट डायरेक्शन. अपोजिट मी रिपीट करतो क्वेश्चन पुन्हा एकदा. सेम डायरेक्शन. मी रिपीट Same क्वेश्चन मी रिपीट करतो. 1 सेकंड तुम्हाला चान्स देतो मी. ज्या वेळेस ऑब्जेक्ट हा रोटेट होतोय, त्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या लिनियर व्हेलॉसिटी जर का आपण कन्सिडर केली त्या ऑब्जेक्टची, तर फ्रिक्शनल फोर्स हा त्या लिनियर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये आहे की अपोजिट मध्ये आहे? डायरेक्शन मध्ये आहे. ही लिनियर व्हेलॉसिटी राईट हँड साईडला आहे, फ्रिक्शनल फोर्स सुद्धा राईट हँड साईडला आहे. बरोबर. आता पुढची केस जी तुम्हाला महत्वाची आपल्याला म्हणजे ती म्हणजे काय, की फ्रिक्शनल फोर्स किती असतं आणि ते त्याचं मॅग्निट्यूड कधी वाढतं किंवा कधी कमी होतं. फ्रिक्शनल फोर्स जास्तीत जास्त किती असेल रे बाळांनो? व्हॉट वुड बी इट्स अ मॅक्सिमम मॅग्निट्यूड? हा आपण ट्रान्सलेशनची केस घेऊयात. हा फोर्स एफ आहे, त्याला मी इकडं असं इंडिकेट करतो. एक्स ॲक्सिसला मी फोर्स एफ दाखवतो आणि वाय ॲक्सिसला आम्ही फ्रिक्शनल फोर्स एफ आर इंडिकेट करतो. बंद पडलेली गाडी किती ढकलली का रे? 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल? Yes, sir. सर्वांनी बोलायचं. Yes, sir. Yes, sir. माझा पहिला बेसिक प्रश्न तुम्हाला सर्वांना असा असेल की ती जी बंद पडलेली कार असेल किंवा बैलगाडी असेल किंवा काहीही असेल किंवा 2 व्हीलर असेल किंवा आपली सायकल असेल, ती ढकलताना आपल्याला तिला सुरुवातीला मोशनमध्ये आणण्याची फेज, बघा मी काय म्हणतो ते, सुरुवातीची तिला मोशनमध्ये आणण्याची फेज आणि आलेली मोशन कंटिन्यू करण्याची फेज. पहिला त्याला मोशनमध्ये आणण्याची फेज आणि नंतरनं आलेली जी व्हेलॉसिटी मिळालेली ती कंटिन्यू करण्याची फेज, 2 फेज आहेत. या दोन्ही फेजपैकी कोणत्या फेजमध्ये आपल्याला जास्तीचा फोर्स लावा लागतो? म्हणजे मोशन मध्ये आणण्यासाठी. सुरुवातीला Motion मध्ये आणण्यासाठी. बरोबर आहे? सर्वांना मान्य आहे? Yes, sir. हो सर. आता ज्यांनी अशी बंद पडलेली व्हेकल ढकललेली असणार आहे किंवा सायकल ढकललेली असणार आहे, त्यांना बऱ्याच वेळा असा अनुभव आलेला असणार आहे की ॲट द बिगिनिंग वी रिक्वायर्ड टू अप्लाय अ लार्ज क्वांटिटी ऑफ द फोर्स टू push that object or pull that object or to impart the motion, and suddenly when that object comes in a motion we suddenly falls in the direction of motion. अनुभवलंय? Yes, sir. Yes, sir. म्हणजे त्या कंडिशनला काय होतं, when we are applying the force, सपोज दॅट की तुमची गाडी बंद पडलेली, तिच्यावरती आपण हा फोर्स एफ लावतोय. ओके. सुरुवातीला काय होतं की गाडी मोशनमध्ये येतच नाहीये, बरोबर ना? Yes, sir. Up to certain value of the applied force that vehicle doesn't move, अजिबात मोशनमध्ये येत नाहीये. म्हणजे त्यावेळेचा फ्रिक्शनल फोर्स हा 0 असतंय की मॅक्सिमम असतंय रे, की अप्लाय केलेला फोर्स एवढा असतंय? अप्लाय आपल्याला केलं फोर्स. अप्लाय केलेला फोर्स एवढा असतो. मीन्स द पॉइंट अप टू विच द ऑब्जेक्ट इज नॉट कमिंग इन मोशन
up to that point, the whatever the magnitude of the frictional force is exactly equals to, or it is directly proportional to the applied force. कुठपर्यंत? अप टू अ पॉइंट व्हेन इट इज गोइंग टू इन अ मोशन. मग एक कंडिशन अशी येते की त्या कंडिशनला आल्यानंतर ना ऑब्जेक्ट हा सडनली मोशनमध्ये येतो. ऑब्जेक्ट सडनली गेन्स द मोशन अँड द अप्लाइड फोर्स गेट्स टू रिड्यूस. म्हणजे आपण सडनली पुढे पडतो, पुढे जाऊन. म्हणजे आपला जो अप्लाय केलेला फोर्स आहे तो कमी होतो. then object comes in a motion and then required force to maintain the motion is a constant, or if you are going to apply only a small amount of the force, then also that object used to maintain its velocity or the motion. मी आणखीन एक एक्झाम्पल देतो याला. समजा बंद पडलेली कार आहे आणि याला सुरुवातीला एक जणाला ती ढकलली जात नाहीये, बरोबर. अ सिंगल पर्सन कॅन्ट गो फॉर. मग आपण काय करतो, आणखी दोघांना बोलवतो. मग काय करतात आपण, हे तिघं जण कंबाईंडली म्हणजे F1 F2 आणि F3 एवढा फोर्स लावतात, बरोबर. त्यांनाही सुरुवातीला कार मोशनमध्ये येत नाही आहे, बट आफ्टर अ सर्टेन एफर्ट्स, जर ते ज्यावेळेस त्यांचं मॅक्सिमम एफर्ट लावतात, फोर्स लावतात, एनर्जी लावतात, त्यावेळेस काय होतं की सडनली दॅट कार कम्स इन अ मोशन. सडनली ती कार मोशनमध्ये येते. तिघं अशी तोंडावरती पडतात पुढच्या बाजूला. नंतर ना कुणीच जरी फोर्स नाही लावला तरी ती कार काही अंतर कव्हर करते, थांबते. किंवा जर एकाच व्यक्तीने जर का फोर्स जरी लावला तरी ती कार आहे त्या मोशनमध्ये कंटिन्यू राहते. अनुभवलंय हे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. If you understood this, you understood the friction. हे जर का लक्षात आलं तर तुम्ही पूर्णपणे फ्रिक्शन तुमच्या लक्षात आलं असं समजलं तरी काय हरकत नाही आहे. ओके. म्हणजे काय झालं की अप टू धिस पॉइंट आय एम गोइंग टू नाउ डिसइंटिग्रेट इट. जर डिफरन्शिएशन करतो आता मी. अप टू धिस पॉइंट द व्हॉट एव्हर द कंडिशन ऑफ द ऑब्जेक्ट वॉज देअर, वॉज इट इन अ मोशन या वॉज इट इन अ रेस्ट? हा जो पोर्शन आहे, या पोर्शनमध्ये जो ऑब्जेक्ट होता आपला, तो मोशनमध्ये होता की रेस्टमध्ये होता? मध्ये Rest. It was in a Rest. 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 Just a minute. It is in a rest condition. म्हणजेच स्टॅटिक होती कंडिशन, बरोबर ना? Yes. जस्ट a minute. Okay, so it means that up to getting that condition or motion, we can say the object was in a rest, and that is called as a static condition, and the friction experienced by the object is considered as a static friction. Yep, yes, we can say. And the coefficient of friction for this condition is nothing but the mu s, mu static, and this condition is called as a impending condition. इम्पेंडिंग मीन्स व्हॉट? जस्ट ऑन द व्हर्ज ऑफ मोशन. याच्या बियॉन्ड थोडा जरी फोर्स लावला तर ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये येणार आहे. आणि इफ यू आर गोइंग टू रिड्यूस द फोर्स बाय अ स्मॉल अमाउंट देन इट इज गोइंग टू बी इन अ रेस्ट कंडिशन. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, ऐकलंय? Yes, sir. सेम कंडिशन वी कॅन से दॅट. म्हणजे या कंडिशनला आल्यानंतर ना आपण इथंपर्यंत फोर्स लावल्यानंतर ना, इफ यू आर गोइंग टू अप्लाय अ स्मॉल अमाऊंट ऑफ द फोर्स देन ऑल्सो ऑब्जेक्ट विल बी इन अ मोशन, and if you are going to reduce the force then it will be in a completely rest condition. That condition is called as a impending condition or a impending motion. No object sorry, we can't say that object is a completely at a rest, or we can't say that object is a completely in a motion. Just on the verge of motion, त्याला इम्पेंडिंग कंडिशन म्हणणार आपण. आणि इथली जी व्हॅल्यू असणार फ्रिक्शनची, दॅट व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्शन इज द हायेस्ट वन, अँड म्यू लिमिटिंग वी कॅन से.
त्याला आपण काय म्हणतो की लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतो. दॅट इज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्शन वी कॅन से विच इज एक्सपिरियन्स्ड बाय द ऑब्जेक्ट्स. त्याच्या बियॉन्ड फ्रिक्शन हे अजिबात वाढत नाहीये किंवा वाढणार नाहीये. Okay, but after that whatever the condition that object is to get, that is nothing but the dynamic condition. Dynamic means it is now in a motion. The object is in a motion condition, and the coefficient of the friction we can say that is to consider as a mu d, that is a dynamic we can say. Coefficient of dynamic friction, coefficient of static friction, and coefficient of the limiting friction. And the maximum value of the friction which is experienced by the object is at a impending condition, beyond which the friction can't increase, but it goes on reducing, or suddenly it falls, and after that the object is to continue with a constant velocity or a constant Sir, speed. आवाज Yes, break होतोय. what's break होतोय? Is all are getting the same thing? No, sir. Okay, No, sir. might be there is a problem of the network. Okay, so understood up to this Sir, one? your voice is breaking. No, it's not like that. I think you are not in a range. Please be in a range. Please do check your network. Might be your network problem issues there. Okay, so understood up to this one? Yes. Yes, So sir. after understanding that, we comes across the relationship between the frictional force, normal reaction, and coefficient of friction. Have you heard about the coefficient of friction mu? ऐकले का रे? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. काय असतं रे हे? काय इंडिकेट करतं म्यू? Coefficient of friction. Coefficient of static. What does it mean exactly? कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? Force upon normal reaction. फोर्स अपॉन नॉर्मल रिॲक्शन. ओके, म्हणजे याचं मिनिंग काय झालं? हे तर युनिटलेस झालं. तर फोर्स युनिट न्यूटन असणार, नॉर्मल रिॲक्शन आर आपण अज्युम करतो, तिचं बी युनिट न्यूटन असणार. इट्स अन युनिटलेस क्वांटिटी. त्याचं मिनिंग काय? व्हॉट इज द सिग्निफिकन्स? जसं की बाबा की सत्यवान हे माझं नाव आहे, मिनिंग आहे त्याला. तसं व्हॉट इज दॅट कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू इंडिकेटिंग दॅट? जसं की आपण amount of friction between two objects. अमाऊंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट, त्याला मग आपण फ्रिक्शन म्हणणार, बरोबर की नाही? दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ फ्रिक्शन. म्यू म्हणजे काय? द रिलेशन व्हॉट एव्हर यू हॅव टोल्ड, नो, दॅट इज एक्झॅक्टली करेक्ट. इट्स अब्सोल्युटली करेक्ट वन. Number of the times we used to write as a frictional force Fr is equals to mu into R. Mu is a coefficient of friction. R is a normal reaction between contacting surfaces. For example, if you consider this object, then this is a contacting surface and this will be the your normal reaction R, and this is a frictional force Fr. So ratio between Fr and R, that is a Fr by R, is nothing but the coefficient of friction mu. मग काय इंडिकेट काय करतं ते म्यू? व्हॉट डज इट इंडिकेट्स? किंवा काय त्याचं मिनिंग काय, काय सिग्निफाय काय करतं, त्याचा अर्थ काय आहे? एनिवन? इंगळे. एका ऑब्जेक्टवर किती अमाऊंटने फ्रिक्शन होऊ शकतं? एखाद्या ऑब्जेक्ट पासून किती अमाऊंट मध्ये फ्रिक्शन होऊ शकतं? ओके, ग्रेट. थोडंसं जरा मॉडिफाय करू शकाल? अगदी बरोबर आहे, बट आय वॉन्ट टू हॅव सम मॉडिफिकेशन्स इन दॅट. सर म्हणजे ते सरफेस स्मूथ आहे का रफ आहे का? Right, exactly. That mu, coefficient of friction, is indicating over there how much surface is a smooth or how much surface is a rough. सरफेस किती स्मूथ आहे, मऊ आहे, किंवा किती रफ आहे, ओबडधोबड आहे, खरबरीत आहे, ते कोण इंडिकेट करत आहे? तर ते आपलं म्यू इंडिकेट करतो. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू वी आर टॉकिंग अबाउट मीन्स हाउ मच रफनेस और हाउ मच स्मूथनेस ऑफ that surfaces are, and that is related to the amount of frictional force and the normal reaction R, as Fr is equals to mu R. R is nothing but the normal reaction, or the coefficient of friction mu is equals to Fr by R, and it is a unitless quantity. त्याला कोणतंही युनिट नाही आहे. झेपलं?
Yes, sir. Okay. Yes. Then next one, that is a types of friction, that is a static friction, dynamic friction, limiting friction, laws of friction. फ्रिक्शनचे नियम आहेत काय काय आहे तरी आठवतो काय एखादा सांगा बरं, जे की आपण डिस्कस केलं त्याच्यामधनं तुम्हाला काय नियम आढळले त्याच्यामधले, किंवा काय ते तत्व काय होते त्याची. Governing laws. The frictional force always acts in the direction opposite to the Motion. right. The value of the frictional force is a maximum at Impending condition. impending condition. Force required to impart the motion is always dash dash than the force required to maintain the motion. Repeat करतो. Force required to impart the motion, force required to impart the motion is a dash dash than the force required to continue or maintain the motion. Greater, right? Force motion देण्यासाठी लागणारा जो आहे that is always greater or more than that of the force required to maintain the motion. Then static friction, that is a frictional force experienced by the body when the body is at rest. Then dynamic friction, that is the frictional force experienced by the body when body is in motion. Okay, then inclined planes and all those things we are going to discuss now. Ladder, have you heard about the word ladder? Yes, sir. Yes, sir. What is it? What is it, ladder? Ladder म्हणजे काय असतं रे? शिडी. शिडी, अगदी बरोबर आहे. कशासाठी वापरतात रे? कशासाठी वापरतात? चढण्यासाठी. चढण्यासाठी. To have an support for a climbing, बरोबर? Suppose sir. that we have a building like this. We have this building and this is the ground and we want to paint this building. ही बिल्डिंग आपल्याला काय करायची आहे? पेंट करायची आहे. So for painting purpose of this building we used to have the ladder. आपण बरोबर अशी बिल्डिंग सॉरी लॅडर अशी उभी करतात ना, की अशी सरळ उभी असते रे? नाही. नाही सर. या पद्धतीनेच ना? सर. Okay, so suppose that this is the ladder which we have used. Ladder म्हणजे शिडी. आता तुम्ही बऱ्याच वेळा शुगर केन त्या ट्रेलर मध्ये वगैरे भरताना पाहिले का? ऊस भरताना बघितले? तिथं सुद्धा लॅडर असते, बरोबर? आता माझा प्रश्न असा असेल, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल, लॅडर हे कळाल्यानंतर ना, तर लॅडरचं जे काही वेट असणार आहे त्याचं सेल्फ वेट, इट इज गोइंग टू ऍक्ट ॲट इट्स सेंटर दॅट टू बी व्हर्टिकली डाउनवर्ड ॲज युजल. This is the weight of the ladder. Now when the painter is going to paint this building, suppose that he or she is standing somewhere else here. तो किंवा ती जो पेंटर आहे तो इथं उभा राहिलेला आहे, इथं पेंट करतो, इथं ओके, इथं पेंटिंग करतोय तो. हे पेंटिंग करत असताना ही शिडी आहे तशीच उभी राहील का, आणखी काय आपल्याला ॲडिशनल तिथं करावं लागेल रे? आहे तिथे उभे राहील. आहे तशी उभी राहील. सपोर्ट द्यावा लागेल. ओके, समजा हा जो सरफेस आहे ज्याच्यावरती शिडी ठेवलेली आहे हा अतिशय स्मूथ सरफेस आहे. पाऊस पडलेला आहे किंवा इथं ऑइल किंवा ग्रीस सांडलेला आहे पूर्णपणे. इथं तर भिंतीला ते पेंटर जो आहे तो कलरिंग करतो, पेंटिंग करतो, त्याच्यामुळे ऑलरेडी हा सरफेस स्मूथच असणार असं आपण अजून करूया. शिडी अशी उभी राहील का? आणि जरी राहिली आहे त्याच्यावरती हा माणूस इथं उभा राहिला तर काय होईल रे? व्हॉट विल हॅपन? खाली घसरेल, बरोबर आहे का? म्हणजे या पॉइंटला शिडीची डिस्प्लेसमेंट, लॅडरचं डिस्प्लेसमेंट व्हर्टिकली डाउनवर्ड असेल. मी याला पॉइंट ए असं म्हणतो, भिंती बरोबरचा. व्हॉट अबाउट द पॉइंट बी, ग्राउंडच्या ठिकाणी? Sliding towards right side. दिस विल बी द डिरेक्शन ऑफ मोशन. जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल, पेंटिंग करताना एक पर्सन इथं खाली उभा राहिलेला असतो आणि त्याचा एक पाय बरोबर असा ह्या शिडीत लावलेला असतो इथं. Yes, sir. पाहिले का बाबा?
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. किंवा जर का ट्रेलरमध्ये ऊस भरत असतील, शुगर केन असेल किंवा इतर कोणतीही प्रॅक्टिस असेल, शुगर केन मी काय घेतो कारण सध्याला शुगर केनचा सीझन सुरू आहे, सर्वच्या सर्व फॅक्टरीज वगैरे सुरू आहेत, त्याच्यावेळेस इथं भरत असतं, तसं इथं हा ट्रेलर असतो. ओके, सपोज दॅट दे आर ट्राईंग टू हॅव, आता या साईडला असं मी इकडच्या साईडला दाखवतो, जिथं ती शिडी लावलेली असते की नाहीये त्या ठिकाणी असं खाली खड्डा केलेला असतो बघा, आणि त्याच्यामध्ये अशी शिडी ठेवली असते. हॅव यू ऑब्झर्व दिस? Yes, sir. Yes, sir. हा खड्डा केल्यामुळे काय होतं तर शिडीचा जो येणारा लोड आहे किंवा शिडीचं एंड बरोबर या खड्ड्यामध्ये या सरफेसला ते काय होतं स्ट्राईक होतं आणि त्याला बरोबर या साईडने रिॲक्शन मिळते. ऍक्शन या साईडला होणार, ऍक्शन या साईडला होणार, बरोबर ना, Yes. आणि रिॲक्शन या साईडला होणार, बॅलन्स झालं. पण स्मूथ सरफेसला होणार नाहीये. टू मेंटेन द इक्विलिब्रियम नाव will be required to have a frictional force towards the left hand side at the point B. बरोबर आहे का बघा, at left hand side the required frictional force must be towards the left hand side, and for the point A the direction of the frictional force will be vertically upward or downward. Downward. Required direction of frictional force to maintain its equilibrium. Surface Upward. Upward. अपवर्ड असणार ना. फ्रिक्शन कसं ऍक्ट होतंय, नेहमी मोशनच्या अपोजिट आहे. मोशन इज अ डाऊनवर्ड स्लाइडिंग आहे. फ्रिक्शन कसं ऍक्ट होणार, अपवर्ड ऍक्ट होणार. सो व्हॉट वी हॅव टू डू हिअर, वी हॅव टू फाइंड आउट दॅट हाऊ मच अमाउंट ऑफ द फ्रिक्शनल फोर्स ऑर द ॲडिशनल फोर्स व्हेन द पर्सन इज स्टँडिंग ओव्हर विल बी रिक्वायर्ड टू अप्लाय हिअर. किती फोर्स त्या इथं उभा राहणाऱ्या माणसाला लावावा लागेल जेणेकरून ती शिडी जागेला थांबेल, किंवा फ्रिक्शनल फोर्स इथं किती पाहिजे आणि इथं किती पाहिजे, किंवा हा खड्डा केला तर खड्ड्यामध्ये ते त्या खड्ड्यामध्ये जर का लूज सॉईल असेल, चिखल असेल तर लगेच ते काय म्हणतात स्लाईड होऊन जाईल, मग तिथं दगड लावावा लागतो जेणेकरून येणारा लोड हा इव्हनली डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. दॅट अमाऊंट ऑफ द रिक्वायर्ड रिॲक्शन्स वी हॅव टू फाइंड आउट दॅट. कॉन्सेप्ट लॅडरचं आणि काय करायचंय ते. Yes, sir. Okay, so this is about the ladders. Then support reactions of the statically determinate beams. जे आपण सपोर्ट बघितले त्या सपोर्टवर जर का एखादी बीम ठेवलीच तर त्या ठिकाणी येणारा लोड काय असेल. आय वुड लाईक टू टेक वन ऑफ द एक्झाम्पल रिलेटेड टू द सपोर्ट रिॲक्शन सो दॅट यू विल गेट आयडिया व्हॉट आय वॉन्टेड टू से ओव्हर हिअर. जस्ट सपोज दॅट दिस इज अ बीम. सर्वांना बीम माहिती आहे का रे? भीम नाही म्हणत मी, बीम. अरे माहिती आहे का मला? नो, अरे बीम माहिती आहे का? हो सर माहिती आहे. Yes, sir. कुठं असतो रे, दगडात असतो का? बीम कुठं असतो? हा, अरे बोला, बीम, कॉलम, स्लॅब. सर बांधकामामध्ये. बांधकामामध्ये, बरोबर. कोणता, आडवा मेंबर की उभा मेंबर? आडवा. आडवा. आडवा मेंबर म्हणजे बीम असतो आणि उभा मेंबर म्हणजे कॉलम. Column. कॉलम. तुम्हाला BCME 1 मध्ये सांगितलं की सरांनी रे, बिल्डिंग कंपाऊंड. सर. ओके. Yes, sir. हॉरिझॉन्टल मेंबर्स इन अ स्ट्रक्चर आर कन्सिडर्ड ॲज अ बीम. मराठीमध्ये त्याला आपण जर का लाकडाचं घर असेल आपलं तर त्याला आपण काय म्हणतो रे? अरे बोला, काय म्हणतात छपराच्या घरामध्ये, काय असतं त्याला? थाच म्हणतो इंग्लिशमध्ये आपण छपराच्या घराला. आडवे मेंबर काय म्हणतात आडव्या मेंबरना, आणि उभ्या मेंबरला काय म्हणतात? आडव्या मेंबरला भीम. आणि उभ्या मेंबरला कॉलम. शेतकरी काय म्हणतो रे उभ्या मेंबरला? खांब. लक्षात येत नाही खांब. सर. खांब. ऐकलाय शब्द खांब? हा सर. Yes. सो दॅट व्हर्टिकल मेंबर इज अ कॉलम, किंवा त्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये खांब म्हणतो. आणि आडव्या मेंबरला काय म्हणतो रे शेतकरी? खांड. खांड. अगदी बरोबर. ओके, सो दोज आर द लोकल वर्ड्स. मला काय पाहिजे होतं की तुम्हाला एक्झॅक्टली कळायला पाहिजे की कशाला काय म्हणायचं. दॅट इज द आयडिया व्हॉट आय वॉन्टेड टू नो. नाउ सपोज दॅट दिस इज द बीम AB. ओके, याची जी डायमेन्शन आहे ती समजा याची डायमेन्शन ही 2 मीटर असं आपण अजून करूया. द स्पॅन, त्याला स्पॅन असं म्हटलं जातं. द स्पॅन ऑफ द बीम ॲज अ 2 मीटर अँड द लोड इज ॲक्टिंग ऑन द बीम एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ अ मॅग्निट्यूड से 20 न्यूटन. Distance from A of the force is 1 meter. Now my question is that due to the loading, the reactions will be there at the A and B.
ए ला सपोर्ट आपला हिंज आहे, बी ला सपोर्ट हा आपला रोलर आहे. नाव ड्यू टू दोज सपोर्ट्स वी कॅन से, या सपोर्टच्या ठिकाणी काय होणार आहे तर रिॲक्शन्स येणार आहेत. येणारा लोड काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. म्हणजे या कॉन्टॅक्टिंग सरफेसला रिॲक्शन परपेंडिक्युलर असणार, कॉन्टॅक्टिंग सरफेस हॉरिझॉन्टल आहे, रिॲक्शन कशी असणार, Perpendicular. Perpendicular. कशी, हॉरिझॉन्टल सपोर्ट आहे, कॉन्टॅक्टिंग सरफेस हॉरिझॉन्टल आहे, रिॲक्शन Vertical. reaction will be a vertical. So I would like to draw a perpendicular line. त्याचं डायरेक्शन कसं असेल रे, अपवर्ड की डाऊनवर्ड असेल रे, Upward. डिरेक्शन विल बी अपवर्ड. नेहमी लक्षात ठेवायचं ऍक्शनच्या अपोजिट रिॲक्शन. ऍक्शन म्हणजे काय आहे, 20 न्यूटन हा फोर्स आहे, खाली प्रेस करतोय, एक खाली ढकलणार आहे, इथं रिॲक्शन कशी पाहिजे, अपवर्ड पाहिजे. सिमिलरली ऍट द जॉइंट बी वी हॅव अँड अ रोलर. रोलर किती रिॲक्शन देतो रे, roller, how many reactions the roller used to offer? 1. 1, and that to be perpendicular to the contact surface. Contact surface is horizontal, so once again reaction will be the vertical, and that to be upward. So this will be the RB, and this will be RAY. As this is a hinge support, so hinge support is to offer two reactions along the plane, that is along the contacting surface and perpendicular to contact surface. दुसरी जी रिॲक्शन असेल ती आपली RAX असेल, तिची डायरेक्शन कुठं असेल रे, आता राईट साईड असेल की लेफ्ट साईडला असेल, Right side ला. राईट साईडला. बाय द वे RAXचं मॅग्निट्यूड प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण याच्याकडे पाहतो या मेकॅनिझमकडे, त्यावेळेस RAX ह्या रिॲक्शनचं मॅग्निट्यूड किती असेल रे, Newton. RAX असं म्हणतो मी, RAX. आता मी तुम्हाला आणखी प्रॅक्टिकल मध्ये नेतो थोडंसं, सर 10 न्यूटन. तिकडे लक्ष द्या. हा आपला बीम आहे, हा 2 सपोर्ट आहेत, या 2 सपोर्ट वरती ठेवलेला आहे, असं 2 आपले, एक रोलर आहे, एक हिंज आहे. याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा इथं आहे, हा फोर्स खाली ओढतो याला. मला सांगा, ज्या वेळेस ऍक्ट होणारा फोर्स हा याला, एक मिनिट याला लावतो फोर्स, हा फोर्स आहे आपला, असा अजून करूया आपण, मी जो त्याला चष्मा लावलेला आहे तो म्हणजे फोर्स आहे. हा फोर्स कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. ओके, हा व्हर्टिकली डाऊनवर्ड येतोय. जर का व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स येत असेल तर या बीमला हॉरिझॉन्टल डायरेक्शनला हा फोर्स ढकलेल का रे, नाही. मी आणखी रिपीट करतो. हा आपला बीम आहे, 2 सपोर्ट आहेत, त्याला लोड लावलाय मध्यंतरी. हा लावलेला जो लोड आहे तो सरळ सरळ याला काय करतोय, म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड लोड आहे. जर का लोड व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर या बीमचं डिस्प्लेसमेंट, हा बीम राईटला लेफ्टला म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट होईल का, नाही सर. होणार नाहीये, बरोबर. कारण ऍक्शन जे आहे, जो लोड आहे तो कसा आहे, व्हर्टिकली अपवर्ड आहे. मग मला सांगा, ऍक्शनच नाहीये हॉरिझॉन्टलला, तर रिॲक्शन काय असेल रे मग हॉरिझॉन्टलची, 0. दॅट्स वाय RAX यूज टू बी 0. प्रॅक्टिकली बी लिहिलं, आपल्याला अनालिटिकली त्याची व्हॅल्यू काढता येते, वी विल गो फॉर दॅट. तर माझा पुढचा प्रश्न असा असेल की जो 20 न्यूटन हा जो फोर्स आहे त्याला बॅलन्स कोण करणार आहे, मग हू इज गोइंग टू बॅलन्स, विच रिॲक्शन्स राहतात, कॉलम. कोणत्या रिॲक्शन्स त्याला बॅलन्स करणार, RAY आणि दुसरं कोण, RB. RB. इथं RBY नसणारच आहे, कारण एकच रिॲक्शन असणार आहे रोलर सपोर्ट असल्यामुळे. म्हणजे RB आणि RAY हे दोघं मिळून कंबाईनली काय करणार आहे, तर त्या 20 न्यूटनला बॅलन्स करणार आहे. तर पुढची कंडिशन, नेक्स्ट कंडिशन काय सांगितली आपण, हा जो बीम आहे तो हॉरिझॉन्टल आहे, जो लोड आहे तो बरोबर आपण सेंटरला लावलेला आहे. जर का लोड आपण सेंटरला लावला असेल तर RB आणि RAYचं मॅग्निट्यूड काय असेल, 10 न्यूटन. दोघांचं प्रत्येकी 10 न्यूटन असेल का, निम्मा. हा. ऐश्वर्या खुने, किती असेल ते रिॲक्शनचं मॅग्निट्यूड, 10 Newton. 10 न्यूटन प्रत्येकी.
हा. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल, आन्सर तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे की 10 न्यूटन प्रत्येकी असणार. हे का बरं असेल रे प्रत्येकी 10 न्यूटन? अगदी बरोबर आहे, 10 न्यूटन. ते इक्वली बॅलन्स करतात ना. इक्वली बॅलन्स करतायत. ओके, आणखी दोघांकडे निम्मा निम्मा लोड का आला? म्हणजे निम्मा निम्मा लोड त्यांनी का दोघांनी बॅलन्स केला? एकानेच 20 का नाही बॅलन्स केला? किंवा एकाने 15 आणि एकाने 5 असं नाही का नाही केला? हा बोला. हा, सेंटरला ऍक्ट होतोय त्याच्यामुळे. लोड कुठे ऍक्ट होतोय? सेंटरला ऍक्ट होतोय. बीम कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे याच्यातला निम्मा पोर्शन इकडं जाणार, निम्मा पोर्शन इकडं येणार, म्हणजे 20चा निम्मा 10 ॲज अ लोड इथं ऍक्ट होणार, म्हणजे त्याला रिॲक्शन 10 येणार. त्याचा राहिलेला निम्मा शिल्लक इकडे ऍक्ट होणार, त्याचा लोड इकडं 10 होणार. हा जो लोड आहे, हा जो फोर्स आहे, याला पॉइंट लोड असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज अ पॉइंट लोड. तर जर का आपल्याला प्रॅक्टिकली जर का काढायचं असेल, RAY किती आहे आणि RB किती आहे, म्हणजे अनालिटिकली मला म्हणायचं आहे. अनालिटिकली ह्या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला कशा काढता येतील रे? इक्वेशन्स वापरून. आता मी आणखी थोडा बेस घेतो याच्यातला. ज्या वेळेस हा 20 न्यूटन हा फोर्स लावला, त्यावेळेस हा बीम मोडलाय, तुटलाय, असं काय आपण म्हटलं का रे? नाही. नाही. नाही सर. It means that beam and the supports are in equilibrium. येस सर. ओके, नाव आज पहिली कंडिशन म्हणजे काय झालं की होल सिस्टीम इज इन अ इक्विलिब्रियम. ओके, सेकंड कंडिशन बघा, एक फोर्स इथे ऍक्ट होतोय, रिॲक्शन इथं आहे, रिॲक्शन इथं आहे. कोणत्या टाईपची फोर्स सिस्टीम आहे रे ही? विच टाईप ऑफ फोर्स सिस्टीम इज दिस? को प्लेनार तर आहे, नो डाऊट, एकाच प्लेन मध्ये आहे सगळेच्या सगळे. हा, पुढचा कॉन्करंट आहे की नॉन कॉन्करंट आहे? थोडं सिंपल करतो आणखी. सर कॉन्करंट आहे. कॉन्करंट आहे. कॉन्करंट म्हणजे काय असतं रे बाळांनो? एकाच सेंटर. एकाच पॉईंटमधनं किंवा एकाच सेंटरमधनं सगळे जायला पाहिजेत फोर्सेस. तर मला सांगा, RAY हा इथून चाललाय, बरोबर आहे का? हा व्हर्टिकली अपवर्ड चाललाय, बरोबर. 20 न्यूटन हा व्हर्टिकली खाली यायला लागलाय. RB हा व्हर्टिकली अपवर्ड चाललाय. इज ऑल दोज थ्री आर पासिंग थ्रू द सिंगल कॉमन पॉइंट? नो सर. नाहीये. मग सिंगल कॉमन पॉइंट मध्ये कोण? नॉन कॉन्करंट. मग इथं सिंगल कॉमन पॉइंट मधनं कोण कोण पास व्हायला लागले? एकाच पॉइंट मधनं कोण कोण पास होत आहे? RAX आणि RAY. RAX, RAY इथून पास होतात. देन RAX अँड 20 इथून पास होतील, याची लाईन अपेक्षा पुढे घेतली तर, आणि RAX पुढे येऊन इथं RB मधून पास होईल, परंतु सगळे एका पॉइंट मधनं पास होत नाहीये, बरोबर.
Okay, so what we are discussing about, this load is an point load आपण म्हटलं, बरोबर. After that what we were discussed, फोर्स सिस्टीम. force system. So is it now coplanar concurrent या coplanar non concurrent? coplanar non-concurrent. Non concurrent. Coplanar non concurrent force system is in a equilibrium, बरोबर. नॉन कॉन्करंट सिस्टम आहे, कोप्लेनर आहे, परंतु ती इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे पहिलं काय असणार, रिझल्टंट हा Zero. झिरो असणार. म्हणजेच समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय काय असणार, 0. झिरो. आणि त्याचबरोबर समेशन मोमेंट कुठं जरी घेतली, ॲट एनी पॉइंट मस्ट बी झिरो. ह्या आपल्या 3 कंडिशन्स इक्विलिब्रियमच्या आपणाला वापरून म्हणजे यूज करून आपल्याला काय करायचं आहे, तर आर ए वाय आणि आर बीचं मॅग्निट्यूड काढायचं. आर ए एक्स तर प्रॅक्टिकली झिरो आहे, आपण ते तसंही काढू शकतो प्रॅक्टिकली, आता अनालिटिकली. मग काढता येईल का आपल्याला ते? कॅन वी प्रोसीड फॉर? सिम्पल एक्झाम्पल आहे, वी विल गो फॉर. आता काय करायचं, पहिलं नेहमी रिॲक्शन्स काढत असताना, सपोर्ट रिॲक्शन्स काढत असताना, ऑलवेज वी हॅव टू गो अलॉंग विथ द फर्स्ट इक्वेशन ऑफ द मोमेंट. पहिला कंपल्सरी मोमेंट घ्यायचं अँड वी हॅव टू प्रेफर द पॉइंट ॲट विच मोमेंट पॉइंट ॲट विच नंबर ऑफ अननोन्स आर मोर. जिथं जास्त अननोन आहे तिथं मोमेंट घ्यायचं. का? कारण ज्या पॉईंटला आपण मोमेंट घेतो त्या पॉईंटमध्ये जर का ती फोर्सेस किंवा त्यांच्या लाईन ऑफ ॲक्शन पास झाल्या तर त्यांची मोमेंट ही प्रॅक्टिकली काय होते, मॅक्सिमम होते की झिरो होते. मोमेंट जर का आपण ज्या पॉईंटला घेतोय त्या पॉईंटमधनं जर का फोर्स किंवा त्याची लाईन ऑफ ॲक्शन पास झाली तर त्याची मोमेंट त्या पॉईंटला झिरो होते. म्हणजे इथं आपल्याकडे बीच्या ठिकाणी एक अननोन आहे आर बी, एच्या ठिकाणी 2 अननोन आहेत आर ए एक्स आर ए वाय. आर ए एक्स हा झिरो आहे आपल्याला माहिती आहे, पण 2 अननोन आहेत. म्हणजे या पॉईंट जर आपण मोमेंट घेतलं तर काय होणार, आर ए एक्स आणि आर ए वाय या दोघांची मोमेंट म्हणजे या दोघांमुळे होणारं रोटेशन जे आहे ते झिरो होणार प्रॅक्टिकली. म्हणजेच काय होणार, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असते, म्हणजे आर ए एक्स इंटू डिस्टन्स झिरो झालं, आर ए वाय इंटू डिस्टन्स झिरो झालं. प्रॅक्टिकली काय होणार, हे 2 फोर्स झिरो होणार. मग शिल्लक कोण राहणार, 20 आणि आर बी राहणार. विल प्रोसीड फॉर दॅट. टेकिंग मोमेंट ॲट पॉइंट ए इक्वल्स टू, हे दोघं झिरो झाले, मी लिहित नाही आता. पुढचा कोण राहिला, 20 न्यूटन. एच्या ठिकाणी पकडलं, असा इथं एच्या ठिकाणी पकडलं, 20 न्यूटन फोर्स इकडं लावला. रोटेशन एच्या ठिकाणी क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज रे, इथं बघा एच्या ठिकाणी आपण पकडलेला आहे फोर्स 20 न्यूटन इथं ऍक्ट होतोय. या फोर्सने याला खाली असं प्रेस करताय बीमला, आपण एला पकडलंय, तर बीमचं रोटेशन एच्या ठिकाणी क्लॉकवाईज होईल की अँटी क्लॉकवाईज होईल? अँटी क्लॉक. इकडे बघा पुन्हा एकदा, सर्वांनी हातामध्ये पेन घ्या, सर्वांनी हातामध्ये पेन घ्या. पेन घेतला सर्वांनी हातामध्ये? डाव्या हातामध्ये पेन पकडायचा. का बरं डाव्या हातामध्ये? कारण आपला जो पॉइंट आहे मोमेंट सेंटर तो कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे, म्हणून डाव्या हातामध्ये पकडायचा. सर्वांनी पकडला? हो सर. आता जो 20 न्यूटन जो फोर्स आहे तो कुठं आहे, उजव्या साईडला इकडे, बरोबर आहे का, राईट साईडला. अप्लाय दॅट लोड, पेनवर प्रेस करा त्या फोर्सने. बघा रोटेशन कसं होतंय, क्लॉकवाईज होते की अँटी क्लॉकवाईज होते? Clockwise. झेपलं कसं करायचं? हो सर. ओके. मग आता पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह येणार? पॉझिटिव्ह. म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असते मोमेंट. फोर्स झाला 20 न्यूटन. फोर्स हा व्हर्टिकल आहे, उभा आहे. डिस्टन्स परपेंडिक्युलर आडवं असणार, आपल्याला माहिती आहे किती आहे रे ते, 1 meter. 1 मीटर. मोमेंट सेंटर ए आहे, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन हा इथं आहे, डिस्टन्स 1 मीटर आहे. पहिल्या फोर्सचं मुवमेंट कळालं 20 न्यूटनचं? येस सर. आता नेक्स्ट पुन्हा पेन पकडा हातामध्ये, सर्वांनी पकडला? हो सर.
आता कोण राहिले शिल्लक? रिॲक्शन आरबी राहिले, बरोबर आहे का? आपण अजून काय केलं की आरबी ही रिॲक्शन वरती चालली, अजून केली. लावा दुसऱ्या एंडला आरबी रिॲक्शन वरती. बघा कसा फिरतोय पेन, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? प्लस की मायनस? सो मायनस आरबी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आरबी हा 4 झाला. परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून? मोमेंट सेंटर ते पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन बी ला आहे. आरबी उभी आहे, डिस्टन्स आडवं असणार. किती मीटर आहे? 1 मीटर. 1 मीटर. मोमेंट सेंटर कुठे आहे? 2 मीटर. मोमेंट सेंटर कोण आहे? A. ए आहे. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कोण आहे आरबीचा? बी आहे, बरोबर आहे का? लाईन ऑफ ऍक्शन पास झाली म्हणजे बी हा तिचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन झाला. मग डिस्टन्स परपेंडिक्युलर कुठून पाहिजे, कुठून ते कुठपर्यंत पाहिजे आपल्याला? A A to to ए टू द बी पाहिजे. मग किती मीटर आहे ते? 2 मीटर. 2 मीटर आहे. सो दॅट इज अ 2 दॅट इज इक्वल्स टू 0. 0 का लिहिलं इक्वल्स टू? कारण इक्विलिब्रियमला आहे. ओके, आता फक्त मी बॅलन्स करतो. 20 इंटू 1 हे मायनस इकडे घेतो, प्लस होईल. दॅट इज आर बी इंटू 2. ओके, दॅट इज 20 इंटू 1 म्हणजे किती? 20 का 20? 20. So that is a 20 is equals to RB into 2. That is RB is equals to 20 divided by 2. हे दोन इकडे घेतलं. So RB is equals to किती मिळालं? RB 10 न्यूटन. जे आपण अजून केलं तेवढं आलं का बघा? Yes. Yes, sir. हे आपल्याला आरबी मिळालं. आता RAY काढायचं आहे. नंतर काय करायचं की यू कॅन गो फॉर द मोमेंट, पण एकदा घेतलं की शक्यतो जास्त प्रेफर करायचं नाही आहे. नेक्स्ट इक्वेशन ऑफ द इक्विलिब्रियम वी हॅव टू प्रेफर, दॅट इज द समेशन एफ वाय प्रत्येक वेळी. सो समेशन ऑफ द फोर्सेस अलॉंग द वाय ॲक्सिस इज इक्वल्स टू 0 किंवा अलॉंग द व्हर्टिकल इज इक्वल्स टू 0. नाव टेल मी विच फोर्सेस आर देअर अलॉंग द वाय ॲक्सिस? ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह दोन्ही कोण कोण आहेत? RAX आहे का रे व्हर्टिकलला? नाही. नाही. RAY आहे का? Yes. आहे. 20 आहे का? Yes. Yes. RB Yes. Yes. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. RAY पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? Positive. Positive. 20 पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? Negative. RB पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? Positive. Equals to 0. Now put up the values. Value put up करा. RAY, we want to calculate the RAY. So RAY minus 20 plus RB as a 10 equals to 0. So what is the So what is the sum now? Minus 10. Minus 10 is equals to 0. Therefore RAY is equals to 10. 10 Newton. Now what else remain? RAX. Take the summation of the forces along the x-axis. Summation fx is equals to 0. RAX एकटाच आहे is equals to 0. That's all. Understood? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Great. So what we will do now, we will stop here, and at the next lecture, that is at the 1 p.m, we will start for the remaining part. Okay? Thank you. Okay.